एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्यामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे बघा. ही जी सिरीज आपण चालवलेली आहे ते तुम्हाला सर्व सरळ सेवा ते राज्यसेवा ए टू झेड परीक्षा आहेत जीएस संबंधित स्टडी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर आजचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. उपराष्ट्रपती संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये 3 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील असं सांगितलेलं आहे. ब मध्ये सांगितलंय, उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल. क मध्ये सांगितले, लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करता येईल. अशा पद्धतीने 3 स्टेटमेंट दिलेले आहे आणि पर्यायी उत्तरे दिले आहे. फक्त ब आणि क, फक्त अ आणि क आणि फक्त अ आणि ब अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहे. तर याचं योग्य उत्तर काय? या प्रश्नामध्ये आपल्याला तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट चूक आहे. चूक आहे म्हणजे कसं काय? लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने, हे मात्र चुकीचं आहे. सुरुवातीला काय होत असते, उपराष्ट्रपती यांना जर पदावरून काढायचं असेल तर सुरुवातीला एक प्रस्ताव मांडावा लागतो. प्रस्ताव प्रामुख्याने कुठे मांडावा लागेल? लोकसभेत की राज्यसभेत? साहजिक आहे, उपराष्ट्रपती राज्यसभेशी संबंधित आहे म्हणून राज्यसभेत प्रस्ताव मांडावा लागतो आणि राज्यसभेत प्रभावी बहुमताने म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटीने तो ठराव मंजूर होणे आवश्यक असते. त्यानंतर मात्र लोकसभेची साधी संमती जरी मिळाली, सिंपल मेजॉरिटीने जरी पारित झाला तो ठराव तरी चालेल. अशा पद्धतीने हा ठराव मांडण्यापूर्वी 14 दिवसाची आधी नोटीस देणे सुद्धा त्यांना अनिवार्य असते. अशा पद्धतीने म्हणजे क विधान आहे ते कसं आहे इथे सांगितलेलं आहे. क विधानामध्ये काय सांगितलंय, लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने, हे मात्र कसं आहे, चुकीचं आहे. क स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणून मी यामधून ऑप्शन मधून क एलिमिनेट करते. 2 आणि 3 मध्ये आहे म्हणून 2 आणि 3 ऑप्शन निघून जाईल. आणि आता अ ऑप्शन चुकीचा आहे का बरोबर आहे याचा विचार करण्याची गरज नाही, कारण ते बरोबरच आहे, कारण 1 आणि 4 मध्ये अ आहे. आता आपल्याला ब विधान पाहिजे आहे. ब विधानामध्ये सांगितलेलं आहे, उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि हे विधान कसं आहे, बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर दोन्ही विधाने अ आणि ब बरोबर आहे, क स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अशाच पद्धतीने महत्वाची संबंधित कलमे सुद्धा इथे दिलेले आहे, नोट करू शकता. त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न, भारताचे सध्याचे विद्यमान उपराष्ट्रपती कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. उपराष्ट्रपती होण्यासाठी काय इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 3 वर्ष पूर्ण असल्यास ते उपराष्ट्रपती होऊ शकतात. राज्यसभा किंवा लोकसभा यापैकी कोणत्या सदनाचा सदस्य असणे आवश्यक आहे हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा आपलं टेलिग्राम सुद्धा आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, त्याला सुद्धा जॉईन करू शकता. या पुढील भागात तुमचे प्रश्न, सजेशन, ऑब्जेक्शन काही असो बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.